नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहे देवरुखमधील सोळजाई मंदिरामध्ये। सर्वांना हे मंदिर परिचयाचं आहे आणि सर्वांचं श्रद्धास्थान असणारं देवरुखमधील सोळजाई मंदिरामध्ये आज आपण आहोत। खास नवरात्री निमित्त आपण आज हा व्लॉग करतोय आणि आजचा हा व्लॉग एक दिवस आधी म्हणजे उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होतोय उद्यापासून। तर त्याची पूर्वतयारी कशी आहे ती आपण बघणार आहेत आणि खास करून या मंदिरामध्ये जी पूर्ण लाइटिंग वगैरे केलेलं आहे, जी काय तयारी केलेली आहे ती दाखवण्यासाठी आज आपला खास व्लॉग बनवतोय। तर मंदिरसुद्धा सुंदर सजलं आहे, ते सुद्धा जे काही शूट केलं आहे ते तुम्हाला दाखवतो। हा मंदिराचा सभामंडप आहे। इथे दररोज संध्याकाळी म्हणजे उद्यापासून हे सगळं फुल असणार, कारण संध्याकाळी 7 वाजल्यापासून इकडे दांडिया वगैरे असे जे कार्यक्रम असतात। रात्री 9-10 वाजल्यापासून भजनं, जाखडी, नमन असे सगळे कार्यक्रम पूर्ण 9 दिवसाला असतात। मंदिराची एंट्रन्स बघा सुद्धा आतमध्ये आल्याच्या नंतर, मेन गेटवरून आतमध्ये आल्यानंतर मंदिराची ही एंट्रन्स आहे मेन। बघा कशी सजवली आहे। आज आपल्याला हे ब्लँक शॉट भेटत आहेत आणि हे उद्याला नाही भेटणार, उद्या इथं पूर्ण गर्दी असते। मित्रांनो, आता जी तुम्ही मंदिरातली जी विद्युत रोषणाई जी बघतलात, जी सर्व लाइटिंग, जी सजावट वगैरे जी केलेली आहे ती करणारा तो आपला इथलाच स्थायिक मित्र आहे, त्याने ही सगळं केलं आहे। एवढं मोठं मंदिर सजवणं ही सोपं काम नाही, एकदम सुंदर रोषणाई केली आहे। तर त्या मित्राची मी भेट घालून देणार आहे। तर हा मित्र आहे जो सूरज कुंभार म्हणून हा मित्र आहे, जो देवरुखच्या कुंभारवाडीमधला आहे। तर त्यानं हे सर्व काम केलं आहे। हे सगळं मंडपचं असतं किंवा लाइटिंगचं असतं, साऊंडचं पण 9 दिवस पूर्ण असतं, ते याचा असतो। सूरज, मला काय याच्याबद्दल जरा सांग की ह्याला किती दिवस लागले, कसं काय पूर्ण केलं ते एवढं? म्हणायला गेलं तर एक 8 दिवसाचं काम असतं पूर्णपणे। ओके, हां। निसर्गावर अवलंबून असतं पूर्णतः। हां, पाऊस असेल तर तेवढे दिवस आपण काम करू शकत नाही पावसामुळे, बरोबर। वरती कळसावर काम असल्यामुळे किंवा मेन रोडवर काम आहे, हां, मोठ्या मोठ्या गाड्या जातात, बरोबर। काम उंचावर करणं गरजेचं आहे। हां, त्याच्यामुळे कसं 8 दिवसाचा तरी पूर्ण तरी कालावधी लागतो। पूर्ण 8 दिवस दिवस रात्र मेहनत केलात तर 8 दिवसात करू। दिवस आणि रात्रीचं पण काम, लाईटीचं काम असल्यामुळे रात्री करणं गरजेचं असतं ना। बरोबर, म्हणजे ते रात्री काय समजेल कुठं काय बंद आहे काय आहे, त्याच्यामुळे बरोबर। चांगलं आहे। आणि तुझ्याकडं साऊंड पण इथे 9 दिवस पुढचं तुझ्याकडेच असतं सर्व? पूर्ण 10 दिवस म्हणजे टोटल 9 दिवस नवरात्रीची, बरोबर, 10 दिवस। मित्रांनो, याच्याकडे सुद्धा हा सुंदर साऊंड ऑपरेटिंग सुद्धा सुंदर आहे आणि त्याचा सगळ्याच गोष्टीत टॉप आहे तो सूरज। कारण इथे या मंदिरामध्ये उद्यापासून जे सुरू होणार आहेत अखंड 9 दिवस पूर्ण कार्यक्रम असतात, म्हणजे एकदम भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन असतं, दणक्यात एकदम नियोजन असतं। तर त्या कार्यक्रमांसाठी इथे जो साऊंड लागतो सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत, जोपर्यंत कार्यक्रम चालू असतात, काय 3 पण वाजतात, 4 पण वाजतात, रोजचे वाजतात, 3-4 तर रोजचेच वाजतात। तर तोपर्यंतचं सगळं साऊंडचं काम वगैरे असतं तर सूरज करतो। सूरज, मला सांग, तुला हे आता हे लाईट वगैरे या साऊंड ह्या डेकोरेशन क्षेत्रामध्ये येऊन वगैरे किती वर्ष झाली, किती वर्ष काम करतो? तर हा व्यवसाय आमचा वडिलोपार्जित आहे। ओके, हां। म्हणजे वडिलांनी हा व्यवसाय चालवला, म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे काही नव्हतं, मी गरीब होतो पूर्णतः। ओके, तेव्हा इथले उपाध्यक्ष होते देवरुखकर, नाना देवरुखकर, बरोबर। त्यांनी सांगितले माझ्या वडिलांना हां, की तुम्ही सुरू करा, मंदिरात ऑर्डर मी तुम्हाला देतो। बरोबर। म्हणजे साधारण त्याला 1990च्या अगोदरची गोष्ट आहे। ओके, म्हणजे बरीच वर्ष झाली। बरीच वर्ष झाली। ओके, तेव्हापासून आम्ही हे काम करतोय। मग तेव्हापासून ही ऑर्डरची कायम फिक्स आहे। बरोबर। ऑर्डर म्हणजे सेवा म्हणून आम्ही काम करतोय। बरोबर, एक जवळपास 30 वर्षापेक्षाही जास्त कालावधी गेला आहे या गोष्टीला। बरोबर। ओके। तर मित्रांनो, ही एक सेवा आहे, खरोखर या देवीची सेवा आहे आणि हे खूप मोठं असं जागृत देवस्थान आहे, हो की नाही? बरोबर। आज तुला कसं वाटतं की हा देवीचा आशीर्वाद आहे सगळ्यांवरती? असा विषय मानायला गेलात ना, हां, अगदीच मला माझे मित्रसुद्धा म्हणतात, म्हणजे काही साऊंड व्यवसाय आहेत ते सुद्धा मला म्हणतात मागच्या वेळी काय झालं, मला साऊंड लागत नव्हता। ओके, आणि मी देवीला हात जोडला आणि साऊंड परत चालू केला। होय, 5 ते 10 मिनिटात पूर्ण भजनासाठी साऊंड पूर्ण रेडी झाला। होय का? हां,
बरोबर. आणि जसं म्हणायला गेलं तर बरेच जण त्या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक असतात, बरेच सावंत व्यवसाय आहेत किंवा बरोबर. हां अगदी रत्नागिरीतले डावा सावंत जे आहेत ना हां, ते सुद्धा बरोबर. आपल्या देवळात येण्यासाठी खूप उत्सुक असतात. बरोबर. दरवर्षी यांचं तरी येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बरोबर. आणि कसं आपलं जागृत देवस्थान आहे सगळ्यांना माहिती आहे की होय. देवच्या खेड्यांची मालकींची म्हणतात, होय. त्यामुळे हे आपलं देवस्थान जागृत आहे. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणजे सगळेच या ठिकाणी आतुर असतात या ठिकाणी काम करण्यासाठी. बरोबर. तर मित्रांनो, आज तुम्हाला बोलण्यावरून समजत असतील की काय या देवीची महती आहे. कारण इथला प्रत्येक व्यक्तीलाच वाटत असतं की आपल्या हाते या देवीची सेवा घडावी. आणि आज सूरजला त्याचं नशीब इतकं चांगलं आहे की जवळपास 30 वर्षापासून त्यांच्याकडून देवी सेवा करून घेते. बरोबर. आणि त्यांना चांगली भरभराट होते. आज सुरजसुद्धा नाव सगळ्या क्षेत्रात आहे. अगदी हे फक्त या मंदिरापुरतंच नाही तर जाखडी असेल, नमन असेल, भजन असेल, कीर्तन असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आज सूरजलासुद्धा चांगलं यश मिळतं आहे. तर हे एवढं जे काम आहे हे सूरजच्या हातून एवढं सुंदर होतं. दरवर्षीच आज यावर्षी आहे त्याच्यापेक्षा भारी पुढच्या वर्षी असतं. असं काम या सूरजकडून घडतं. सूरज तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. तू हे जे काम करतो आहेस खरंच आज मला खास आज यावं का वाटलं माहिती आहे का? कारण हे जे लाईट वगैरे जे करतं आणि डेकोरेशन्स असतं, उद्यापासून इथं फिरायला जागा नसते, एवढी गर्दी असते, कार्यक्रम वगैरे असतं, दिवसभर दर्शनाच्या लाईन असतात. पण आजच्या दिवशी हे पूर्ण मंदिर असतं, याची तयारी सुरू असते किंवा हे पूर्ण खाली असतं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित शूट भेटू शकतं. यासाठी मी आज आलो आणि मलासुद्धा येऊन इथं आता एक भारी वाटलं. मी 5 मिनटं झाली मला इथं आल्यास, निवांत बसलो होतो, कोण नव्हतं मंदिरात, 1-2 माणसं होती जी फिरत होती. आता थोडी गर्दी झाली पण इतकं फ्रेश वाटतं संध्याकाळी. पूर्णतः प्रसन्न आहे. होय होय. आपण या मंदिरात आता आहोत ना ते वातावरण आणि या मंदिराच्या बाहेर जाऊन किंवा दुसरीकडं बाजारात जाऊन बसा, इथलं वातावरण हे तुम्हाला अगदी जाणवणार की काय या मंदिराचा पावित्र्य आहे, या काय मंदिराचा महिमा आहे. तर नक्कीच 9 दिवस पुढचे 9 दिवस इथे बरगतचा कार्यक्रम आणि भक्तिमय वातावरण असतं. तुम्हीसुद्धा नक्की या मंदिरामध्ये. आज सगळेच जण येतील आपल्या पंचक्रोशीमधून, मतलब जिल्ह्यामधून लोक इथे येतात दर्शनासाठी खास. अगदी बरोबर. आणि या मंदिरामध्ये खास मोठमोठे भजनांचे सुद्धा कार्यक्रम आहेत. जसं की 4 तारखेला समीर कदम बुवा येणार आहेत. सिंधुदुर्गमधले बुवा आहेत दोन्ही, सिंधुदुर्गमधले आणि देवगडमधले. अशी जबरदस्त बारी आहे, भजनाची डबल बारी असणार आहे. त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघायला या. असे बरगतचा कार्यक्रम अगदी नवरात्रोत्सव पूर्ण 9 दिवस असणार आहेत, तर ते बघायला नक्कीच या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तो नक्कीच कळवा आम्हालासुद्धा. आणि नक्की तुम्ही दर्शनाला आलात तर नक्कीच इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.